मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक दररोज 3 तास बंद राहणार। 11 जुलै ते 13 जुलै असे 3 दिवस महामार्ग 4 तासांसाठी बंद राहणार। सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या काळासाठी वाहतूक बंद ठेवणार। कोलाड जवळील पुई येथील म्हैसदरा नदीवरील पुलाच्या जलदगती बांधकाम कामासाठी महामार्ग विभागाचा निर्णय। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली, या विरोधात महाविकास आघाडीने विधान भवनाच्या पायऱ्यांवर केलं आंदोलन। महाड एसटी स्थानकात खड्ड्यांचं साम्राज्य। एसटी स्थानकात पाणी साचत असल्यानं प्रवाशांचे बेहाल। एसटी स्थानकाच्या इमारतीची रंगरंगोटी, मात्र प्रशासनाच्या अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष। संपूर्ण स्थानकात पाणी साचत असल्यानं आणि खड्डे पडले असल्यानं नागरिकांच्या जीवाशी खेळ। महाराष्ट्र असाच पेटत राहावा आणि जातीय तेढ निर्माण होत राहावा अशी भूमिका महाविकास आघाडीची। त्यामुळे विरोधकांचे मराठा आरक्षणासंदर्भात कातडी बचाव धोरण असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला। या राज्यामध्ये जे काही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे, महाराष्ट्र असाच पेटता राहावा, जातीय तेढ निर्माण होत राहावी अशा प्रकारचं महाविकास आघाडीचं धोरण, त्यांची भूमिका आजच्या या त्यांच्या अनुपस्थितीमुळे स्पष्ट झालेली आहे। खरं म्हणजे महाराष्ट्र हा पुरोगामी आपलं राज्य आहे। या राज्यामध्ये सर्व जातीपातीची लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहत आहेत आणि राज्यामध्ये कधी अशी कटुता आली, अशा प्रकारच्या घटना घडल्या, अशा प्रकारचे प्रसंग आले तर सरकार पक्ष, विरोधी पक्ष, सर्व पक्ष लोक एकत्र येऊन या ठिकाणी साधक बाधक चर्चा करून त्यामध्ये मार्ग काढत असत। अशा प्रकारची एक बैठक 1 नोव्हेंबर 2023 रोजी झाली होती आणि या बैठकीमध्ये देखील काही ठराव मंजूर केले। परंतु आता महाराष्ट्रामध्ये 2 समाजामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, दोन्ही समाजाला न्याय मिळाला पाहिजे। म्हणजे मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसीचं नुकसान होऊ नये, ओबीसीवर अन्याय होऊ नये, ही भूमिका सरकारची कालही होती, आजही आहे। तीच भूमिका आजच्या बैठकीमध्ये देखील त्यावर चर्चा केली। परंतु महाविकास आघाडीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या दोन्ही जातीमध्ये संघर्ष, तेढ निर्माण व्हावी तशाच प्रकारची ती
जो काही तेढ आहे किंबहुना जो संघर्ष आहे तो तसाच कायम राहावा आणि आपली राजकीय पोळी त्याच्यामधून भाजून घ्यावी अशा प्रकारचं जे काही चित्र किंबहुना त्यांची भूमिका ही आज महाराष्ट्रासमोर उघड झालेली आहे. सरकारने ऑनलाईन जुगार बंद करावा, अन्यथा 15 दिवसानंतर आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन समोर जुगार खेळू. प्रहार पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिला सरकारला इशारा. खरं तर आज आम्ही महात्माजी गांधी यांच्या पुतळ्यासमोर एक आंदोलन केलं आणि महात्माजीचा नारा होता का सत्यमेव जयते. आता सत्य का आहे हे पत्ते चालतं मोबाईलमध्ये जर असे पत्ते खेळलो आपण तर ते जुगार होत नाही. हेच पत्ते जर ऑफलाईन खेळलो तर जुगार होते. म्हणजे 1 लाख लोकांवर कारवाई वर्षभरात ऑफलाईन पत्ते जर खेळले तर कारवाई होतं. मराठवाड्यातील 5 जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात जाणवले भूकंपाचे सौम्य झटके. परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यातील काही भागात सकाळी 7 वाजताच्या सुमारास धक्के. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. हिंगोली जिल्ह्यात 4.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद. आज 10 जुलै 2024 आज सकाळी भारतीय वेळेप्रमाणे सकाळी 7:14 मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये जो रामेश्वर तांडा आहे या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद मिळते. जे भूकंपाचं केंद्र ते बघितलं जातं आणि त्याची तीव्रता ही रिश्टर स्केलवरती 4.5 एवढी नोंदवली गेली होती. या भूकंपाची जी खोली बघितली गेलेली आहे ही खोली देखील 10 किलोमीटर बघितली गेलेली आहे. गेल्या काही वर्षांचा आपण अनुभव बघितला असेल तर आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमुरी, आखाडा बाळापूर, वसमत या परिसरामध्ये भूकंपाची मालिका दिसते. औंढा तालुक्यात देखील दिसते आहे. आत्तापर्यंत साधारणतः 27 फेब्रुवारी 2020 पासूनचं वातावरण बघितलं असतं तर साधारणतः 25 धक्के त्या ठिकाणी बसलेले आहेत. मराठा मोर्चाला मुका मोर्चा बोलणारे उद्धव ठाकरेच आता जरांगेंना चढवतायत. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या हातात काही गोष्टी होत्या पण ते करू शकले नाहीत. विजय वड्डेटीवार ओबीसी नेते हाके यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी जातात आणि अश्रू काढतात. त्यामुळे आता विरोधकच ओबीसी आणि मराठ्यांना चढवाचढवी करण्याचं काम करतायत असं आम्हाला वाटतंय. शिवसेना उपनेते तथा आमदार भरत गोगावले यांचा विरोधी पक्षावर हल्लाबोल. गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले पण प्रश्न मात्र तोच राहतो की मराठ्यांना आरक्षण कधी भेटणार. त्या संदर्भामध्ये आज जे काय गदारोळ चालू आहे, आज 3ऱ्या वेळेला हाऊस बंद झालेला आहे आणि अजून किती वेळ होईल सांगू शकत नाही आहे. परंतु आमचा प्रश्न आहे विरोधकांना की एकदा काय तर स्पष्ट करा की मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून द्यावं का, हा आमचा पहिला त्यांना सवाल आहे. दुसरा सवाल असा आहे जे वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते म्हणून ज्या वेळेला ओबीसीचे नेते हाके यांच्या इथे जेव्हा उपोषणाला भेट द्यायला गेले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. ते अश्रू नक्की कसले होते? मगरमच्छ होते
का आपले माणसाचे तर तसे होते, हा एक आमचा त्यांना मुद्दा आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आम्हाला आता संशय लागलेला आहे विरोधकांवरती. हे चढवाचढवी करतायत असं आम्हाला वाटायला. त्याचं कारण की ज्या वेळेला मागच्या वेळेला मराठ्यांचे 57 मूक मोर्चे निघाले, त्या मूक मोर्चाच्या वेळेला उद्धव साहेबांनी स्वतः म्हटले की हा मूक मोर्चा आहे का मुका मोर्चा आहे, आणि त्यांनी कार्टून छापलं होतं. सामनाला कार्टून आलं होतं, त्यावेळेला मुका घ्या त्या टाईपचं हा मूक मोर्चा अशा पद्धतीने टिंगलटावळी केली होती. आणि तेच आता जरांगेंना सपोर्ट करतायत का असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना असणं गरजेचं आहे की शरद पवारांसारखे दिग्गज नेते या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हातामध्ये काही गोष्टी होत्या, परंतु ते करू शकले नाहीत. महाड नडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुपेश मांडे यांची निवड. रुपेश मांडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड. उपसरपंचपदी निवड होताच रुपेश मांडे यांनी आमदार भरत शेट आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेट गोगावले यांचे मानले आभार. वरंध घाट 31 ऑगस्टपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना.